विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती पेपर क्रमांक 14. आजची तारीख किती आहे? 12 जुलै 2025. आजच्या पेपरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि अभ्यास करणार आहोत. द संदेश अकॅडमीमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नवनवीन पेपर सॉल्व करण्यासाठी दररोज चॅनलला भेट देत जा. चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन क्रमांक 1. जर ए बी 3:4 आहे आणि बी सी 5:6 आहे तर ए बी सीचं गुणोत्तर किती? कशाचं गुणोत्तर विचारलं? ए बी आणि सीचं गुणोत्तर किती? आता आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा ए बीचं गुणोत्तर काय आहे? 4. बी सीचं काय आहे? 6. आता हा बी आणि हा बी कॉमन आहे, तर मग आपल्याला एक अशा संख्येने गुणावं लागेल की त्यांचा एक विभाजक हा कॉमन राहिला पाहिजे. तर आता बी हा सारखा आला पाहिजे, तर 4ला जर आपण 5ने गुणलं म्हणजे ए बीच्या गुणोत्तराला, तेव्हा मार्कर बदलतो, ए बीच्या गुणोत्तराला 5ने गुणलं आणि बी सीच्या गुणोत्तराला 4ने गुणलं तर गुणोत्तर कसं बनणार आहे? ए बी काय बनणार आहे? 5ने गुण राहिलं 15, 20. बी आणि सीचं गुणोत्तर काय येणार आहे? 5 चोक 20 आणि 6 चोक 24. ओके. आता आपल्याला बी कॉमन आहे, आपल्याला साधं गुणोत्तर लिहायचं आहे. ए बी सी कसं येणार आहे? ए किती आलेला आहे? 15. बी किती आलेला आहे? 20 आणि सी किती आलेला आहे? 24. आन्सर आहे का 15? 15 गुणोत्तर 20 गुणोत्तर 24. ऑप्शन क्रमांक ए. हे ऑप्शन बरोबर आहे आपला. चला पुढचा प्रश्न. 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय धरले तर सरासरी वय 16.5 होते, तर शिक्षकांचे वय किती? हा प्रश्न आहे. ऑप्शन आहे ए 30, ऑप्शन बी 36, ऑप्शन सी 73.2, ऑप्शन डी 46. सॉरी, आता आपल्याला 40 विद्यार्थ्यांचं वय दिलेलं आहे. किती आहे? कॉमा करतो. 40 किती विद्यार्थी, किती वर्ष आहे? 16. हे टोटल विद्यार्थी झाले. आता त्याच्यात एक शिक्षक ॲड करायचा आहे. 41 किती तवा सरासरी किती आहे? 16.5. समजलं तुम्हाला? आता यांचा गुणाकार केला, पहिल्याचा गुणाकार येतोय 640, 664 तो 0 तसाच आला आणि हा कशाचा गुणाकार आला? 40 गुणिले 16ची सरासरी आणि हा सरांचं वय 16.5, त्याचा गुणाकार किती येतोय? 676.5 आला. तर मग आपल्याला त्यांचा टीचरचं एज काढायचं आहे. तर टीचरचं एज काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. दोघांच्या वयातला डिफरन्स म्हणजे 676.5 मायनस 640. किती उत्तर येणार आहे? 36.5. 36.5ला आपण कसं लिहिणार आहे? 36.5 आहे का? नाही आहे, तर 36 आहे. तर 36.5चा पूर्णांक लिहिला तर 73.2 होतं. 73.2 म्हणजे 36.5.
ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. पुढचा प्रश्न. एका संख्येचे 25% म्हणजे 300, तर ती संख्या किती? 1100, 1200, 1300, 1400. 25% ना, 25% म्हणजे 1/4. आता 1/4 इंटू किती करावं लागणार आपल्याला? x इक्वल टू 300. तर मग आता ची व्हॅल्यू काढायची आहे. टोटल 300 गुणिले 4, x इक्वल टू 1200. ती संख्या किती राहणार आहे? 1200. ऑप्शन क्रमांक बी बरोबर, 1200. पुढचा प्रश्न आहे. एका वस्तूचे खरे मूल्य 800, तर जर तिला 25% नफ्यावर विकले तर विक्री किंमत किती? आपल्याला विक्री किंमत काढायची. आपल्याला नफा किती सांगितलेला आहे? आता ऑप्शन बघू. 900, 1000, 1050, 1100. आता नफा किती दिलेला आहे आपल्याला? 25%. ओके, 25%ला किती दिलेला आहे? 800ला 25% दिलेला आहे. मग किती येणार आहे? हे 2 शून्य गेले, हे 2 दिले, 25 8 200. नफा किती या भेटला? 200 रुपये. तर विक्री किंमत, आता विक्री किंमत काढायची म्हणल्यावर विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस. खरं मूल्य किती होतं तिचं? मूळ किंमत, अशाच फॉर्म्युला पाठ करायचे. मूळ किंमत प्लस आपला नफा 25% झालेला. मूळ किंमत किती होती? 800 प्लस नफा किती झाला? 200. टोटल किती झाले? 1000. म्हणजे आपल्याला 1000 रुपये, तर ते आपण ती किंमत 1000 रुपये किमतीला आपण वस्तू विकली. ऑप्शन क्रमांक कोणता आहे? बी बरोबर आहे, 1000. ओके. पुढचा प्रश्न. एक बॅग 2400 रुपयांना विकली, तर यात 20% तोटा झाला, तर मूळ किंमत किती होती? ऑप्शन काय बघणार नाही आपण, अगोदर डायरेक्ट सॉल्व्ह करू, नंतर ऑप्शन कोणता ॲक्युरेट आहे ते आपल्याला माहिती होईल. ऑप्शन तुम्ही बघता त्याचे. आता बॅग सेलिंग प्राइस म्हणजे विकलेली किंमत. विकलेली किंमत किती आहे? 2400. त्याच्यात पण किती? 20% तोटा झालेला आहे. म्हणजे कितीला विकली आपण? ही जी किंमत आहे ही कितीला विकली? 80% विकली, लक्षात राहू द्या. मग आपल्याला काय करावं लागेल? विक्री किंमत काढायची ना. विक्री किंमत इक्वल टू कितीला विकली ती किंमत, म्हणजे तोट्यात जाऊन विकली ती किंमत किती होती? 2400 इंटू किती तोटा होता आपला? विक्री किंमत किती? 2400. सॉरी, थोडं चुकलं. विक्री किंमत किती होती? आपण 2400ला विकली आपण. 2400 इक्वल टू किती लॉसमध्ये विकली आपण? 20% तोटा, म्हणजे 80% विकली इंटू आपली मूळची किंमत. एक्स म्हणजे काय आहे? मूळची किंमत. तर आपल्याला गुणाकार करायचा आहे. हा एक्स इक्वल टू 2400 इंटू 100 इंटू 80. ओके.
हा शून्य गेला, हा शून्य गेला. 8 त्रिक 24, 300 उरला. 300 गुणिले 10 किती आला? 3000. मूळची किंमत किती राहणार त्याची? 3000 आहे का? 3000. ऑप्शन क्रमांक सी 3000. ओके. पुढचा प्रश्न. 12 कामगार 10 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर 8 कामगार तेच काम किती दिवसात पूर्ण करणार? ऑप्शन नाही बघायचे, आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करायचं आहे. फॉर्म्युला काय आहे? M1 इंटू D1 म्हणजे मजदूर इंटू दिवस इक्वल टू दुसरे मजदूर इंटू दिवस. ओके. पहिले मजदूर किती होते? 12 होते. किती दिवसात काम केलं? 10 दिवसात. तर पुन्हा कामगार किती आहे? 8. आणि किती दिवसात काम करणार ते काढायचं आहे. सरळ सरळ x इक्वल टू 12 इंटू 10 डिवाइड बाय 8. 12 10 120 आणि 120 भागिले 8. 120 भागिले 8 किती होत्या? 15 8 120 म्हणजे 15 दिवसात, 15 डेज. 15 डेज आहे. ओके. 15 दिवसात काम पूर्ण करते. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. एक वस्त्र 20% सवलत नंतर 800 रुपयाला मिळते, तर मूळ किंमत किती? म्हणजे आपण जे मागचं उदाहरण सोडवलं होतं त्याच्यानुसारच सोडवायचं आहे. विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस किती 20% म्हणल्यावर 80%, 80%ला विकलं. 20% सवलत म्हणल्यावर 80%ला विकलं इंटू प्राइस, मूळ किंमत पाहिजे. ओके. आता विक्री किंमत किती होती आपली? 800. विकलं कितीला आपण? 800ला विकलं. विक्री किंमत 80, 100. आपल्याला मूळ प्राइस काढायची, मूळ किंमत. ओके. मग आता MP इक्वल टू 800 इंटू 100 डिवाइड बाय 80. हा शून्य गेला, हा शून्य गेला. हे झाले 8000. 8000 भागिले 8. काहीतरी चुकतंय का? 8 1 8 उरले 1000. बरोबर आहे. 1000 रुपयाला आहे का? सी ऑप्शन क्रमांक सी ॲक्युरेट आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका संख्येचा वर्गाचे 20% किती आहे? एक संख्या आहे, तिचा वर्ग आहे. वर्ग लक्षात ठेवा. वर्गाचे 20% 64 आहे, तर मूळ संख्या किती? हा एक्स नंबर आहे, त्याचे 20% चा किती आहे? 64 आहे. तर मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स स्क्वेअर किती? 20% आहे, त्यामुळे 64 गुणिले 100 20. ओके. हा शून्य काढला, हा शून्य काढला. हा किती आले? 64चा निम्मा किती? 32. एक्स स्क्वेअर इक्वल टू 320.
एकचा वर्ग चा स्क्वेअर रूट काढायचा आहे 320. 318चा वर्ग किती आहे 324 आहे. हा किती आला 320. याचा नियर बाय यायला पाहिजे. x इक्वल टू रूट ऑफ 17.89 समथिंग आहे. म्हणजे आपला ॲव्हरेज आन्सर काय आहे 18. ऑप्शन क्रमांक किती आहे सी. ऑप्शन क्रमांक सी 18 ॲक्युरेट आन्सर. समजलं. चला पुढचा प्रश्न. एका पंख्याची किंमत 2000 रुपये आहे. त्यावर 10% सूट व नंतर 5% अतिरिक्त सूट देता अंतिम किंमत किती. म्हणजे 15% सूट देत आहेत ते. आता 2000 आहे त्याच्यावर 10% म्हणल्यावर 2000वर 10% म्हणल्यावर किती जाणार 200 रुपये. 2000 आहे त्याच्यावर 10% म्हणजे ती प्राईस कितीला गेली 1800ला झाली. आता 1800वर पुन्हा 5%. 1800 इंटू 5%. 10% म्हणजे 180 आणि 5% म्हणजे किती 90 रुपये. किती झाले 90 रुपये. आता आपल्याला काय करायचं आहे फायनल प्राईस काढायची. फायनल प्राईस म्हणजे फायनल किंमत काढायची. ते इंग्लिशमध्ये फायनल किंमत काय राहणार आहे आपली अंतिम किंमत. सर आपण पहिली 10% सूट भेटली होती ती 1800 मायनस नंतर 90 करा. 00 10तून 9 गेले 1 हा चाला 1 8तून 1 गेला 7 आणि 1 1710 रुपीज. 1710 रुपीज. ओके. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे करेक्ट आन्सर. तीन व्यक्ती एबीसीचं काम अनुक्रमे 10, 15 आणि 30 दिवसात करतात. ते तिघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील. आता तीन व्यक्ती आहे. ए व्यक्ती किती दिवसात काम पूर्ण करतो 10 दिवसात. बी व्यक्ती 15 दिवसात आणि सी व्यक्ती 30 दिवसात. तर तिघे मिळून किती काम करतील. सगळ्यात मोठा व्हॅल्यू किती आहे 30 आहे आपला. एलसीएम काढायचा आहे लसाई काढायचा आहे. 30चा लसाई काय येणार आहे 3, 2 आणि 1. ओके. आता एलसीएमची बेरीज करू. एलसीएम 3 + 2 + 1 किती झालेला 6 आणि टोटल किती 30. 6 पंच 30 म्हणजे ते काम किती दिवसात पूर्ण करणार 5 दिवसात. तिघं मिळून केलं तर 5 days. ओके. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 11वा. झाडांना पाणी घाला या वाक्यात क्रियापदाचा प्रकार कोणता. सक्रिय, नियमवाचक, विधिसूचक, आज्ञार्थी. झाडांना पाणी घाला म्हणजे काय एक आज्ञा आहे. म्हणजे ते वाक्य कोणतं आहे आज्ञार्थक. ऑप्शन क्रमांक डी आज्ञार्थक. आज्ञा दिली ना. पक्षी गात होता या वाक्यात काळ कोणता. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ. कोणता आहे भूतकाळ. गात होता होता म्हणजे भूतकाळ. बी. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 13. शब्द या शब्दाचे बहुवचन रूप कोणते. शब्द, शब्दे, शब्दा, शब्दांनी. ऑप्शन क्रमांक ए शब्द. शब्दाचा बहुरूप बदलत नसतं. ओके. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न तो धावत आला या वाक्यातील विशेषण कोणतं. धावत आला तो वाक्य. तो याच्याविषयी माहिती दिली जाते त्याला का विशेष नाम असे म्हणतात तो. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. ओके.
जे नामासोबत होतं तर विशेषण आहे तोच. पाण्याच्या या शब्दाचा समास कोणता? द्वंद्व समास, बहुव्रीही समास, तत्वपुरुष समास, कर्मधारण्य. कोणता? चा लागला. तत्वपुरुष समास. ऑप्शन क्रमांक सी. पाण्याचा म्हणजे पा नी प्लस चा लागला म्हणजे तत्वपुरुष समास. समजलं मित्रांनो? चला पुढचा प्रश्न 16वा. भारतात सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH44, NH48, NH27, NH19. कोणता? NH44. कुठून? जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी. पहिले ग्रँड टँक रोड होती, आता ही आहे. कारण ती पाकिस्तानात रोड होती, ती बंद झालेली आहे वाघा बॉर्डरला. ऑप्शन क्रमांक ए. हर घर तिरंगा मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली? 2019, 2020, 2022, 2023. ऑप्शन क्रमांक सी 2022. खालीलपैकी कोणते शिखर महाराष्ट्रात आहे? सैलानी टोक, कळसुबाई, कांचनजंगा, धवलागिरी. ऑप्शन क्रमांक सी का बी? ऑप्शन क्रमांक बी आहे कळसुबाई. कळसुबाई. टायपिंग करताना मिस्टेक होऊन जाते, ल ळ नाही होत. 2025 मध्ये चंद्रयान-4 कोणत्या कारणासाठी? सूर्य अभ्यासासाठी, मंगळ मोहिमेसाठी, मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी, परत येणाऱ्या मोहिमेसाठी. ऑप्शन क्रमांक टी. चंद्रयान-4 कशा होतं? परत येणाऱ्या मोहिमेसाठी होतं. सॅम्पल घेऊन येणार होते. चंद्रयान-4 सॅम्पल रिटर्न आणण्यासाठी होतं, ते कारणासाठी चर्चेत आलं होतं. 2025 मध्ये भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू होण्याची शक्यता आहे? मुंबई पुणे, दिल्ली वाराणसी, मुंबई अहमदाबाद, बँगलोर हैदराबाद. कुठं? मुंबई अहमदाबाद. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे. 2025 मध्ये G20 परिषद भारतात कुठे झाली? नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, जयपूर. कुठे झाली? नवी दिल्ली. दोन हजार 2023 मध्ये झाली होती सर. ऑप्शन करेक्ट करून घ्या. 2025 ऐवजी 2023 करा. 2023 मध्ये G20 परिषद भारतात कुठे झाली? ते नवी दिल्ली. ओके. पुढचा 2024 आणि 25च्या या केंद्रीय अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजना नव्याने सुरू झाल्या? नारी शक्ती योजना, लक्ष्मी योजना, समर्थ योजना, शक्ती योजना. कोणत्या? शक्ती योजना. ऑप्शन क्रमांक डी. महिला सक्षमीकरणासाठी 2024च्या याच्यासाठी. जागतिक बँकेने 2025 साठी भारतात GDP वाढ दर किती टक्के अनुमानित केली? 5.9%, 6.6, 7.2, 6.0. किती केली? ऑप्शन क्रमांक बी 6.6% अनुमानित केलेली आहे. भारतातील सर्वात मोठा मॅंग्रोव्ह जंगल कोणत्या ठिकाणी आहे? सुंदरबन, वेस्टर्न घाट्स, सायलेंट व्हॅली, काझीरंगा. ऑप्शन क्रमांक ए सुंदरबन. बंगाल टायगर लक्षात राहू द्या. कोणत्या वनात आहे? सुंदरबन वनात आहे. दख्खनचा पठार कोणत्या प्रकारच्या भूशास्त्रीय रचनेचे उदाहरण? नवीन पर्वतरचना, खडकाळ द्वीपकल्पीय पठार,
नदीद्वारे तयार झालेले समतोल भूमी मुद्रा अप्रदानामुळे तयार झालेले वाळवंटी क्षेत्र. काय आहे? खडकाळ द्वीपकल्पीय पठार. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. आजचा पेपर आपल्याला संपलेला आहे. कोणाला किती मार्क पडले? 25 आउट ऑफ. त्यांनी सांगायचं आहे. जर तुम्हाला पोलीस भरतीचे सराव करायचा असेल तर दररोज संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता, नाही 6 वाजता, 6चा टाईम फिक्स करू आपण, 6 वाजता डेली पेपर डिस्कशन होणार आहे. तरी तुम्ही आवर्जून बघत जावा. तुमच्या अभ्यासासाठी फायदा होईल. आणि तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.